चाललोय रानात. आता करडं आहे ते कापायला चाललोय. घरी आलो नाही अजून, झोपू बी दिलं नाही काय नाही. थोडंसं लगेच आईनं घराच्या बाहेर काढलं रानात आणि करडं कापा निघालो. आता पहिली फुर्सत में निकल. काय आहे बापा, घरी आलो पुण्याहून लगेच शेतात. आता करडं कापायचे शेतात जाऊन. काटे पारा हाताला काटे लागणार. आता हे बूट गीट चेन सगळं टायगर जिंदा आहे. टायगर जिंदा आहे घालून लगे रानात मस्त. तुम्हाला पुढच्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये आमचं गाव दाखवू, गावाचे थोडंसं माहिती देऊ. कुठे काय इथलं गाव आहे, खंद प्लेस आहे, चांगलं प्लेस आहे, ते प्लेस दाखवू छोट्याशा व्हिडिओमध्ये. नंतर व्हिडिओ येईन, त्या व्हिडिओमध्ये बघा आपलं प्लेस आहे आमच्या गावामध्ये भारी बघण्यासारखं. आणि ते पण जगप्रसिद्ध आहे, जगप्रसिद्ध आहे प्लेस आहे. असं नाही आहे की तालुक्या ठिकाणीच असं प्रसिद्ध आहे, पूर्ण जग प्रसिद्ध आहे. दाखवू आम्ही तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आता आमचं शेत आलं आहे, तर शेत दाखवतो तुम्हाला आणि आमचं करडं दाखवतो. काहींना माहीत असते करडं काय, तर काहींना नसतं माहीत. तर दाखवतोय, त्याचं तेल वगैरे बनवतोय खायासाठी. ठीक आहे, तर आलंय दाखवतो तुम्हाला. हे बघा करडं, याला करडं म्हणतात. बघा मित्रांनो, याला करडं म्हणतात. याचं कळडीचं तेल, कळडी निघतात आणि मग त्याचं तेल निघतंय. तेल निघून मग हे बघा आमची आई आहे, खतरनाक खतरनाक आई, लय डेंजर आहे. सकाळ सकाळी घरच्या बाहेर काढून दिलं, मला हाकलून दिलं. निघा म्हणे करडं सोंगायला. आले मग त्याला तीर मारून आले नाही तुम्ही, वा म्हणे घराच्या बाहेर सोंगायला जा म्हणे. ये आता काय हे बघा, आता आलो हे सोंगायला. एवढं राहिलंय कापायचं, हे कापायचं आहे आता. हे आमचे बडे ब्रदर आणि ह्या आमच्या तर येत 2 नंबर. हे चालू एवढं राहिले आता सोंगायचं. बरं झालं थोडंच राहिले मित्रांनो, नाहीतरी ना. घाला ग्लोव्ज. आता हे ग्लोव्ज घालायचे हातात, एका हातात ग्लोव्ज घालायचे, एका हातात किळा पकडायचा, जेणेकरून काटे टोचणार नाही. हा जरा जब्बर आहे, तर हा डाव्या हातात घालतोय. आणि हा जरासा पातळ असल्यामुळे या जरा विळ्या पकडायच्या हातात घालतो. म्हणजे काय काटे टोचणार. अरे मी दिसतो का तिच्यात? दिसतंय की एवढा का ग्लोव्ज दाखवायचे का बघ वरती एवढं राहू दे. हे असे ग्लोव्ज घातले. आता घेणार इळा मस्त एक बघून, धारदार इळा बघून मी दिसलं पाहिजे चेहरा. धारदार इळा घेऊन आता करक 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 चालू मेहनत. चला बस झाला, आईस केली पुण्यात लय दिवस थोडे दिवस. हे राहू दे, मागून तिकडून चाल, पुढे चाल. आगे चलो, बरोबर घर वरती जा. हाँ आगे चलो और आगे जाके वहाँ पे हम कापेंगे ऐसा कचक. हाँ बापू तिकडून से इकडं किंवा नाही मग सांगणे उसका कारण क्या है, रीजन काय है तुझा? हाँ काय नहीं होता है, हम वहाँ से कापता है ना. काय हिंदी बारी बोलतो तू. वो इकडं का पड्या है, इकडं पड्या असलं ना तो इकडे से कापने का होता है, तो लगता नहीं हमको. हिंदी तो बहुत भारी है तुम्हारी. हमारा हिंदी बहुत अच्छा है. ये देखो मेरे मित्र लोग, दोस्त लोग, थोड़ा सा जवळ आ जाओ और ऐसा पकड़ने का और ऐसा काटने का. ये पूरा काटा ही रहता है इसको. ये देखो ये जो है ना, ये सगड़ा काटा ही है, ये हाथ को लगता है. अभी मैं फर्स्ट टाइम काट रहा है इसको. ये पुराने ज़माने में रहता था, अभी तो बहुत कम रहता है इधर. अभी बहुत साल के बाद हमारे वावरा में आ गया है ये. उपटून घे. बहुत उपटून घेने का है क्या काप के घेने का है? उपट के लेने काय. वरती कर थोड़ा. उपट के घेने का है क्या? हाँ. मेरे को लगा काट के घेने का है. तो काट के घेने का तो फिर इसको कीड़ा लावने की जरूरत नहीं लगता है, लावना पड़ता है. ये देखो थोड़ा ऐसा पकड़ के ऐसा ईड़ा से ऊपर खींचने का और ऐसा पकड़ के फिर इसको इधर ऐसा रखने का. है ना, बहुत कंबर दुखता रे बाबा. एकच मुठ तोड़ा है मैं, तर लगेच कंबर दुखने लग गया है मेरा. कैसा होगा मेरा आगे का जिंदगी, ये तो मुझे ही नहीं पता है. बस आता आहे. लय घाम आ गया मेरे को. एका मुठीतच. हम इधर इकडे
आम्ही इकडे एवढी मेहनत करतोय आणि माझी बायको संजू मस्त घरी बसली आईस आणि मी उन्हात आलो. काय रे बोलला बिचारीच्या बाऱ्यात. बघ येतो म्हणली ती. येतो म्हणली कायची आली. मला दिले पाठवून कंबर दुखायसाठी. तू बस बर बाबू जरा. बसू का? हा मी काढते बस तू. बसलो मित्रांनो मी आता. नेमकं कशाला बसलाय तू? हा? नेमकं कशाला बसलाय? आयो रे मा. खरं आरामाला बसलाय का कशाला बसलाय? आरामालाच बसलो होतो. तसं ये देखो ऐसा कापना होता है. ये देखो गाँव बसाने की लुटरे आना चालू. गाव लुटणे काय? अरे मेरा हात क्यों छीन ले रे. बघ या तिचा घे ना. मला लागतो ना. मी मेहनत नाही ना केलेली मी आता लय दिवस झाले. बघा मित्रांनो कापणं झाले आता पूर्ण टोटल. आता उचलून घेऊन जायचं आहे त्याला. पूर्ण तिकडे नेऊन ठेवायचं आहे. हे पूर्ण हे बघा असं पॅक बांधलंय. हे असं बांधलंय आणि इसको अब उठा के घेऊन जाने का है उधर. ये बहुत बड़ा है इसको उठाऊंगा मैं अभी. हे बघा मित्रांनो लय मोठा आहे. कम ऑन. आणि आमच्या सिस्टर सांगतात की तेल लय टेस्टी लागतं याचं. आणि असं उचलून घेऊन जायचं तिकडं आणि तिकडे ठेवायचंय वाळण्यासाठी. आणि वाळल्यानंतर मग नंतर वाळलं की मग त्याला काढायचंय मशनीतून काढलं का मग त्याचं निघतं मस्त करडी. आणि त्या करडीचं मग तेल होतंय. आणि तेल असलं भारी लागतंय ना मित्रांनो. सोयाबीन सूर्यफूल त्या तेलापेक्षा बी भारी. लय भारी. बघा असं उचलून चालवलंय. उठा ले जाओ. मेहनत बी अशीच असं तकलीफ बी अशी होती ना. पण तेल बी असं लागतं ना खतरनाक खायला. ओरिजिनलच साजूक तुपापेक्षा बी भारी लागते. पण बघा कसे काटे. कोई भी अच्छी चीज़ आसानी से नहीं मिलती दोस्तों. मेहनत करनी पड़ती है और बहुत सारी तकलीफ झेलनी पड़ती है तब जाके अच्छा मिलता है खाने के लिए. आप कहाँ थे ज्ञानी तो बाबा? मुझे आज पता चला है. मैं आपको ज्ञान बांट रहा हूँ. इतनी दिन से तो पुणे में बैठ के खा रहा था आइस के साथ. इथं बघा इथं एक ढिगार लावलेला आहे मस्त. तिकडे मोठा ढिगार. सगळं जमा करून झालंय. आता जायचंय घरी. आणि ही आमची लहानी बहीण लय चुडेलीन खराब. मुझे तो पहले से ही शक था कि तू एक चुड़ैल है. हे ठेवून देतोय आणि चाललो आता घरी आम्ही. तर टाटा बाय बाय. बघा मित्रांनो आम्हाला सोडून गेले तर गजब बेइज्जती गाडीवर. पायरी जा आता पायनी या. अरे काय राव हे काय धंदे झाले. जा पायानी आलोय पायानी. ते गेले गाडीवर.